हॅलो हॅलो. गंग्या कुठे आहे तू? हाय ना घरी बसलोय तुझी वाट बघत. हाय बाबा घरी काय करू राहिला? काय करू राहिला म्हणून काय विचारते? हा? तू तर काय हल्ली मला भेटायचं नावच घेनास ग. हा तुला भेटायचं नाव घे ना, म्हणजे तुझी किती आठवण येते मला. हा आठवण येते, नुसती फोन करतीन बोलती माझ्या बरोबर. अरे बाबा तो मा नवरा मेला मुर्दा राहतो ना घरामध्ये, त्याच्यामुळे मला आहे ना काही बोलता येत नाही, काही नाही. तो अशी आता बा इकडे गॅलरीत उभी राहून फोन केलाय गपचीप. तू मला काय सांगू नको. हा? आज मी आहे ना तुझ्या घरी येतो डायरेक्ट. हा? तुला अशी चोळतो अशी चोळतो अशी चोळतो ना, हा? तुला लाल भडकच करून सोडतो बघ. होय बाबा असं काय करू ना, डायरेक्ट घरी नको येऊ. का बरं येऊ नको म्हणजे? नाही नाही मी आता लगेच निघतो. आता मी वाट बघत नाही बसत. हा का? हा आणि ते मा नवरा आहे ना. ती मला काय माहित नाही नवरा आहे नाही तर नाही. मी येणार म्हणजे येणार. त्याचा बंदोबस्त आहे ना, तुला काय करायचंय ते कर. मला माहित नाही, मी येतो म्हणल्यावर येतो. असं म्हणतो का? हा बरं मी काय म्हणते हा. गंग्या, बरं त्याचा बंदोबस्त मी करते बाबा काहीतरी. मग तुला आहे ना फोन करी ते बंदोबस्त झाला का मग ये तू. हा बर बर चालतंय. लवकर कर बरं का पण. हा हा. हा ठेव का मग? हा ठेव ठेव. हा गंग्या लगेच निघलाच होता. त्याला म्हणले बाबा थांब, मानावऱ्याचा काहीतरी बंदोबस्त करू दे. त्याच्या समोर त्याने जर पाहिलं तर मला ठेवील का घरामध्ये? हा नको बाई, थांब आता आहे ना काहीतरी डोकंच लावी ते. काय ठेवला बाई फोन? हा या गंग्याचा फोन तर परत आला. काय म्हणू राहिला हा? हॅलो. केली का तयारी तू? होय बाबा थांब ना, अजून नियोजन तर करू दे. आताशी तिकडून गेलो रे, तू इकडे किचन मध्ये आले, आता डोकं लावते ना काहीतरी. बरं मी काय म्हणते गंग्या, काय? हा मला आहे ना एक आयडिया सुचली. कोणती आयडिया आहे ग? ऐक ना, हा सांगा. आता मी काय करीते, हा मस्त नवऱ्याला म्हणून तुला लिंबू सरबत देते, लय उन्हाळा चालू आहे. हा आणि काय करते माहितीये का? काय? मस्त आहे ना त्याच्यामध्ये ना एक झोपेची गोळी टाकून देते. हा. झोपेची गोळी टाकली रे, टाकली का 4-5 तास काही तो उठत नाही. हा. आणि मग तो उठणार नाही आणि आपलं चालू आहे इकडं कार्यक्रम. हा हा तर तू सगळं आवरून निघून जाशील मग. हा मग काय मला टाइम लागतोय बाई. हा हा मग चालेल चालेल, करते मग मी आयडिया. हा बरं बरं चालेल चालेल. मग ठेवू का मग? बर बर ठेव. लवकर फोन कर का मग. बरं बरं ठेव ठेव. हा 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 बया डोकं पाहिलं ना, शांतीचं डोकं म्हणजे असं सुपर फास्ट आहे. बाबा बाबा कशी आयडिया आली मला सरबताची. देते नवऱ्याला झोपाची गोळी टाकून त्याच्यात. आता ही बायको का दाखिने. हा अरे या नवऱ्याला म्हणते झोपेची गोळी, त्यांना टाकीते त्यांना झोपूनच देते. आणि कवा तुला येईना हा लठ्ठ्या, हेच मला माहित नाही. आज मी तिच्या कानामाग फोन ऐकला म्हणून मला कळालं. अरे बर बर शांते, मी कामाला गेल्यावर हे उद्योग करते काय तू? बर बर थांब, आता तू का पाहतोच. तू शेर आहे तर मी 1.25 शेर आहे. मला का तू याला समजते काय? थांब थांब पाहतोच. काव तुम्ही लय नाराज बसले, काय झालं? काय बसलो बा, हा बसलो म्हणलं बसा आता. हा आज तुला तर लई प्रेम सुटलं ग. प्रेम सुटलं म्हणजे रोज नाही का तुमच्यावर प्रेम करेल. काय बोलू राहिले बाई तुम्ही? काय तुम्ही छान दिसू राहिले हिरो सारखे. थांबा तुमचं डोकं इचरीते. लई मोह फुटला तुला आज शांते. हा आज तो वरून तर 17 म्हातारे उतरायला लागतील. तुम्ही लय सुंदर दिसू राहिले बाई. हम्म. तो हिरो नाही का? कोणता? काय नाही बाई त्याचं नाव येईना मला. ते तो हिरो नाही का? त्याच्यासारखे दिसू राहिले तुम्ही. लोणी जीवर. हा लोणी जीवर. जॉनी लिव्हर. हा ते जॉनी लिव्हर. मी त्याला लोणी जीवरच म्हणतो. बरोबर बरोबर. त्याच्यासारखे दिसू राहिली बाई तुम्ही. थांबा मी काय म्हणते, काय? लय ऊन आहे, तुम्हाला थोडा सरबत बनवू का? सरबत उन्हाचा बनव शांते. तू लई भारी सरबत करते. हा ना. हम्म
बाया काय गोंड दिसून आली बाई. असं वाटतं काय करावं काय नाही, तुम्हाला कुठं ठेवा कुठं नको ठेवा असं झालं मला. कपाटात ठुती का? का बसा, तुम्हाला नुसतं चेष्टा करायला पाहिजे. मी काय म्हणते, तुम्हाला मस्त थंडगार पाण्याचा फ्रीज मधला सरबत बनवून आणते. तिकडं बाहेर बसत्या का जराशी घडीवर, तिकडं थोडी हवा येते, इकडं लय गरम होतं. बर बर बसतो. शांता, हा अगं तू सुद्धा किती छान दिसते पाय ना. ऐक ना शांता, हा? मी घरी इथं थोडासा कार्यक्रम करू ना. चाल ना 5 मिनिटाचा. मी काय म्हणते, ते दुखू राहिलं ना काय ते पोट पोट दुखत? जाऊ दे ना. उद्या उद्या. अगं 5 मिनिटाला काय नाही. अगं बसा, तुम्हाला सरबत प्यायला देते आधी आणि मग नंतर करू वाटलं तर. काच तो प्रेम नुसतं इडून वरच आहे हो ग. असं नका म्हणू, मी किती प्रेम करते तुमच्यावर. काच प्रेम मग कर. आधी सरबत प्या, मग देते तुम्हाला प्रेम. असं करते का? हा. बरं हा, मग तवर माय थंड होईल हा पोट. हा बरं. चला मग बाहेर बसू. चाल चाल. बसा, आणू का तुम्हाला सरबत? हा. आणि लिंबाचा मस्त, साखर जास्त टाकते. हा हा. तुम्हाला साखर जास्त हो आवडते. मस्त मस्त. आणि लवकर ये बसाय. हा हा हा. ये. आता आहे ना मस्त सरबत बनवलाय. आता देते याच्यात एक गोळी टाकून. मला नावाची शांती म्हणत्या. 7-8 तास काही बाबा उठणार नाही आणि मस्त गंग्याकून प्रेम घेईल आणि याला ठेवील झोपून. आता गोळी खलून खलून खाल्ली. आता पूर्ण गोळी खाल्ली. आणलं ग. बस बस. हा धरा. तुला घे ना एक गोट. आ? तुला घे एक गोट. ते मी मधीच पेले. मध्ये पी. एक गलास एवढा पूर्ण मी मधी मारला हा का? आणि तुम्हाला एक भरून आणला. बर. शांता, हा आता तू एक काम कर. हा मी सरबत पेतो, हा पण तू आता एक काम कर. हा मध्ये ना मधल्या रूम मध्ये माझा फोन राहिला. हा त्या कंपनीच्या मालकानं मला फोन करायला लावला होता. असं असं. हो, पण माझ्या काय ते ध्यानात राहिलं नाही. हा तू ना तेवढा फोन आण, मी तवर घेतो गाता गाता पिऊ. असं म्हणते हा. का? ते पण पिऊन घ्या बर का. तुला माहितीये ना तो हातचं सरबत किती आवडत मला. हा हा मग? आलेच मी फोन घेऊन. हा, तुला विश्वास आहे ना? बया विश्वास आहे म्हणजे तुम्हाला माझ्या हातचा रस्ता म्हणू नको, सरबत म्हणू नको, सगळं आवडत. मग येऊ का मग? हा ये. याची बायको एवढी हरामखोर आहे. त्या लठ्ठ्यासाठी स्वतःच्या नवऱ्याला गोळी टाकून आणली या पाण्यात. मला म्हणती सरबत आहे. येडी झाली शांती तू. मला वामनराव म्हणत्या. आता तिला सांगतो, अख्खं मी पेलो, लय भारी लागलं. प्याला वाटतं सरबत. हो धारा, तुमचा फोन आणलाय. हो हो फोन आणलाय. बया काय गुंगी, काय गोळीचा पावर आहे. हा मी तिकडून फोन घेऊन येईपर्यंत लगेच झोप आली पण, आणि बाबा झोपून बी गेला. बया 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 बया, हा तुझा फोन राहू दे इकडं. आता तू मस्त 7-8 घंटे झोप बाबा. आता मी मस्त मजा करीते. गेला गेला, कोमातच गेला. आता झालं बाई एकदाच काम फत्ते. आता गंग्याला बोलविते.
गंग्या लगेच येईल आता. चाल बाई, आता गंग्याला फोन करते घरात जाऊन. मस्त फोन करायच्या आधी आला काय हा. गंग्या, हा बाबा तुला 100 वर्ष आयुष्य आहे रे. काय काय त्या मुडद्याला झोपी लावलं, हा झोपला मस्त गोळी टाकली त्याच्या झोपेची, झोपून गेला. आणि आता तुला फोन करायला घरात चाललेच होते, तेवढ्यात दार वाजलं. म्हणजे तू झोपला तो काय तिकडं आपलं राज्याचं मोकळं. हो बाबा, आता आपण आहे ना हा. तिकडे जाऊ मधल्या रूम मध्ये. थांब जरा, मला पहिली खात्री करून घेऊ दे. हा. तू झोपला का बघू दे बरं. हात लावू नको बरं का त्याला. नाही नाही बघू दे तरी मला. झोपला का अगं अरे बाबा, पण तुला काही सांगू राहिले मी, गेला कॉमात तू आता. हे झोपला. आता आपलं राज्य. आता काय आता काय मग देत दाना देत दाना. आता तो का उठणार आहे का 7-8 घंटे. आपण इडं काही केलं तरी बी त्याला कळणार नाही. नाही पण इथं नको. हा. इथं कशी मजा नाही येणार. हा. आपण आहे ना तिकडे बेडरूम मध्ये जाऊ. चाल ना. बरं. तिकडं मग आहे ना, दणक्यावर दणकत येतो मग मी आज. किती दिवसानं भेटली मला तर. आता चल बरं पहिली. चल लवकर चल. ए बाबा, हा. तू इडं कुठं काढून राहिलं ना लगेच. अगं, मला दमत निघा ना आता. तू चाल पहिली लवकर. चल लवकर चल. त्याला आहे ना, तुला सांगते, हा. त्याला आहे ना हा. असं काही भुलावलं बाबा आज. त्याचे डोकं काही विचारलं, काय काय केलं. त्याला म्हणले तुम्हाला मस्त उन्हाळा आहे, आता सरबत पाहिजे ते. म्हणजे त्याला लाडी गोडी लावून सरबत तयार करून त्याच्यात गोळी चालली काय तू. हा, तुला माहिती ना मी किती डोकेबाज आहे. नाही तुला हुशार आहे ग, मला चांगलं माहिती आहे. शांते, हा. आता आहे ना जास्त वेळ घालवू नकोस. हा. हा. पासा ओ गले से लगा लो, हमको तुम्ही से हुआ है, तुमको हमी से हुआ है. अगं ये काय हो आहे? प्यार प्यार. तुला लय गाणी येते बाबा हिंदी. मला ना अगं किती दिवसानं भेटली तू मला. बाबा हा. एक दिवस असाच कंपनीत जायला होतं तेव्हा भेटलो होतं का रे आपण. हा मग त्याच्यानंतर काही भेटलोच नाही बाबा. का नाही भेटलो माहितीये का. हा. तो काय करतो, काय कंपनीत आहे ना आता 1-2च घंटे राहतो आणि लगेच घरी निघून येतो. थोडा वरच्या पोस्टवर लागलाय ना आता मानावर, त्याच्यामुळे जास्त वेळ तिथं राहत नाही, म्हणून भेटता येत नाही. नाही तर तवा मोठा दिवसभर जायचा ना तर टेन्शनच नव्हतं राहत. जाऊ दे आता कशाला वेळ घालवते. तू एकतर गोळी खाऊन झोपलाय ना मस्त अरे पैकी. बाबा तो आता 7-8 घंटे काही उठत नाही. तू काय ना टेन्शन घेऊ राहिला. पण ते 7-8 घंट्याचा फायदा करून घेतला पाहिजे. बाप, काही म्हण त्याच्यापेक्षा तुलाही छान दिसतो बाबा. हा ना, अगं तू किती भारी दिसती मला. तू तर वाटाणेवाली झाली नुसती. हा हा का सारखी. वाटाणे का अरे बाबा ग बस. परचंद सारखी ग. हा का. हा असं वाटतं कवच चावून खावं तुला. ए ग बस गंग्या, तू म्हणजे लईच आवडते. का रे तुझ्या बायकोला काही संशय नाही ना. नाही तिला काय संशय येतो तेव्हा. मी तिला सांगतो माझं काम आहे, मी बाहेर निघालो. काम म्हणलं ना ते मला विचारत नाही. काम म्हणलं ना की मग ती मला विचारत नाही कुठं जाताय काय करताय. हा फक्त काम म्हणायचं, बाकी काय नाही. हा. ते आपल्या शब्दाच्या बाहेर आहे का. आपलं तेवढा दरारा आहे दरारा. हा का. मग पण तुला भेटायचं म्हणलं ना मला काय काय करावं लागतंय. पण आहे ना आज तुला आहे ना 7-8 घंटे मी सोडणार नाही. बरं चालेल. आज आहे ना पुरी कसरच काढून घेतो. आज आहे ना ग ग ग ग ग ग ग नुसतं खुशीत घाशीतो, खुशीत उपशितो, खुशीत उपशितो, खुशीत आणि उपशितो. अय बाबा, काय खुशीतो न उपशितो. आणि ती 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 मागच्या वेळेला नाही का मी खुपसत होतो सारखंच. पहिला प्रेम करायचं म्हण ना मग. मग ती माझ्या भाषेत म्हणतोय ग. चल ना आता मला आहे ना गमच निघाला. तू जवळ आली ना मला कसंच होतं ग. हा का. हा चल चल. आता आहे ना करतो सुरुवात. थांब बाबा थोडं दमाना. अगं आता दमाने घ्यायचा टाइम आहे का. गेले वाटतं आतमध्ये, आला वाटतं तिचा लाठ्या.
हा शांतीला वाटलं नवरा खरंच पियाला का. बर आता पाहतो ना जाऊन. आईला नाही यांच्या दोघांच्या गाच्या धरितो ना अशा लावण्या जोडीतो धरून. थांब. आई ग अहो सोडा आता. अगं, थांब ग जरा. अरे बाबा गंजा सोड बाबा. ह्या आईची दामाली कोणी कोणची. हं? आई ग तुला सोडायसाठी मिठीत घेतली का मी. थांब थांब थांब. अरे बाबा बेतच करतो. थांब रे लठ्ठ्या. हं? कोण लठ्ठ्या या. आई ग लय मजा येऊ राहिली. आई ग लय मजा येऊ राहिली. ए, शांती. हे बाबा का मारायला? ए, पायावर का मारते. थांब ना जरा करून घेऊ दे. बाबा ए, शांती. अगं तू मला का मारायला लागली. आई तुला काय मारू? पायाला कसलं जोर. आई गं. हा, हा. अरे गंग्या तू आणि तू एवढी हिंमत मा बायको बाई यायची. चायचं वांग धरून ते तुला काय माच्या ना काय व्हायना का. ते तुम्ही झोपले होते ना. काय झोपलं होतं म्हणजे तो दिली होती ना झोपेची गोळी मला. हा? मी फोनवर सगळं ऐकलं होतं ना. हा म्हणा तू जेव्हा बोलत होती ना फोनवर तेव्हा मी तुझ्या माग येऊन ऐकलं. काय? हा? ते काय ऐकलं? काय ऐकलं. काय तू म्हणा मी त्यांना झोपेची गोळी देते सरबत करून देते. ते सरबत तुला फोन आणायला लावल्यावर मी गॅलरीतून वतून दिलंय. बापरे हा? आवतून दिला का? आणि झोपायचं नाटक केलं. मारू नका ना. काय मारू नका ना. हा गंग्यासाठी ह्या लठ्ठ्यासाठी तू मला मारायला निघाली होती नाही ग. ते मी कुठं मारायला निघले होते. याच एवढं फास्ट मशीन चालत का. हा? तो एवढं फास्ट मशीन चालत. लांब आहे का मावाला लांब आहे. हा? हत्यार कोणाचं लांब आहे बोल. ते याच लांब आहे का मा लांब आहे. हा? काय नाव आहे? हा हत्यार ते अहो ते तुमचा गैरसमज. म्हणजे? तसं काय नाही. ती काय आहे ती माग माग काय. इकडे ये. कुठं चालला इडा बस. इथं. बस वर. तो या सुद्धा आता घरी येतो. कशाला कशाला. तो या बायकोला सांगतो काय. याला ना इड लावून धरतो आपईच. याला सोडू नको. हा याला तू पुरा ना याला मा बायको का यायला लागला. हा ते काही बी नका बाई. नाही, काय काय करशील? सांगा? हा. ते विहन यायला आला होता. तू का. मी आहे ना ते कोयता नाही लागलं होतं. कोयता. अरे कोयते. हा. अव हिचा कोयता पाहिला ना हिलाही तो कोयता पाहिल्याशिवाय जमत नाही. फोनवर बोलत होती ना केवढा याचा कोयता. हा? कोयता? चाकोय का कोयता आहे. ते काय बोल राहिले बाई पांचट सारखं. काय बोलू राहिली. तरी या गंग्याला एवढं- काय बोलू राहिली म्हणते. ह्या त्याला म्हणत होते का जाय रे कोयता नाही. हा म्हणतो शांताबाई थांबा तुमच्याशी बोलायचे. थांबा तुमच्या बोलायचंय ना. आता तो घरी येतो नाही नको थोड्या टायमाना. नको. आणि तो बायकोशी मी बोलतो. नको नको. अगं हा? तो आता पाहतोच अरे बाप. बर काय. हा. अहो, त्याला हा? सोडा मग ना. याला सोडा ना. एवढं जाईल ना मरून कसं? अगं उठून उभी राह. आपवाद येईल ना आपल्यावर काय. एवढी अपवाद माव आलं तर या असे पांचट वागत आहे काय. तुला माव आलं पुराणा. सोडून द्या तिला. तिला सोडून द्या. अहो, आमच्या मनात तसं काय आहे? काय नव्हतं आमच्या मनात. अहो, एका गावातले आपण कसं हा. राहावं हे करावा. उगा आपलं काहीतरी संशय खाता तुम्ही बायको. संशय. तसं आमचं काय नाही. कशी का मी? अरे तुम्ही- आणि मला काय म्हणायचं तुम्ही एवढे सुंदर असताना हा. ह्या वांग्याला याच्या संग प्रेम करील का मी? अगं आता तू त्याला मारशी. हा? माझ्यात ये चाले करती काय कवा कोण ये चाले करती. मला झोपेची गोळी देती नाही ग या वांग्यासाठी. बरं, हा? काय म्हणते एवढ्या वेळेस माफ करा बाई. आता अशी चुकणार नाही मी परत. चुकून नाही. आता तू लगेच तो गबाला गुंडाळा तो आई बापाच्या घरी जाय. अहो, मी काय म्हणते असं काय करू राहिले बाई तुम्ही आम्हाला. बोल काय सुरू केलं? अहो,
थांब, पळाला. पळाला तो धरा ना त्याला. बरं तो हरामखोर पळतो ना, कुठं पळणार आहे पळून मी त्याच्या घरी आत्ता जातो. हा त्यानं जसं माझ्या संसाराचं वाटुळं केलं ना, तसं त्याचं सुद्धा 10 मिनिटात वाटुळं करतो. हा का? हा. त्याचं वाटोळं करायला जाते का मग तुम्ही आधी? पहिलं तुझं वाटुळं करतो आणि त्याचं करतो. म्हणजे माझं वाटोळं करणार आहे का ओ तुम्ही? तू हा, मी तुम्हाला आवडत नाही का? आता लय आवडत होती, लय जीव लाईत होतो, लय प्रेम करीत होतो तो, पण सगळा विश्वासाचा घात झाला. तो सगळी डोळ्यात माती भरली, माती. तू आत्ताच नवऱ्याला अशी करती, तेव्हा उद्या तू कोणत्या थराला जाशील याचा भरोसा आहे, याचा भरोसा आहे. हं? आई, बाबा. नकोस तू आई, यो बाबू. बाबू? बाबू. वागशील का अशी? आता नाही ना, असं करणार मी कधी. तुमच्या पाया पडते. पाया नको पडू. तू बॅग भर. कुठं जाऊ आता, कुठं जाऊ मी? तू बॅग भर. तुझ्या आई बाबा तिकडे कुठे जीव दे, हिरी बारो पाहून. तुम्हाला बायको राहील का मग? मला नको, मला दुसरी आणील मी याला वाकडी हा का? थापून घालाय बोलती. बया, म्हणजे तुम्ही दुसरी बायको करशाल का? मला सोडून द्याल का तुम्ही? अगं तू अशी पांचट वागत होती, मला आज इडून मागत माहित व्हायला, आज माहित झालं मला. चल तू निघ. नका ना घराबाहेर काढू मला. अहो, आता परत वागणार नाही ना, अशी नाही वागणार. नका ना. ते तू सोन्याची तर मला नाही लागत. धर. किती चांगली असती, काय करते तुला? निघ. हा? मला नव्हतं माहित एवढी बायको येईल. पांचट बाई आहे. अव ती सोन्याची असली तर मला नको. आज एकटा लोकांना घरात घालती. हिला वाटतं हा झोपलाय. अरे मी झोपल का? बर जाय एकदाच करतो वाटोळ. नकोच ती मला. हे डोक्यातून उतरली आपल्या. दुसरी बायको करीन नाही तर मग आयुष्यभर असा राहील. पण हिला छा आपल्या दारात सुद्धा पाय देऊन नाही देणार. तिकडं तो वाटोळ कर. आता आहे ना लई टेन्शन झालं. जाऊ दे, मला ते पहिलं झोपू देच मला.